तर पुण्याच्या कॅम्प परिसरात 1,12,00,000ची रोकड जप्त करण्यात आली आहे। जप्त करण्यात आलेल्या सर्व 1000 आणि 500च्या जुन्या नोटा आहेत। गुरुवारी रात्री उशिरा MG रोडवर पुणे पोलिसांनी या नोटा जप्त केल्यात। भरत शहा नावाच्या बिल्डिंग मटेरियल सप्लाय करणाऱ्या इसमाकडे ही रक्कम सापडली आहे। 500 दराच्या 22,444 नोटा व 1000च्या 28 नोटा असे एकूण 1,12,50,000 रुपयाची रोकड जप्त केलेली आहे। या संदर्भात पंचांसमक्ष ही जप्तीची कारवाई झालेली आहे आणि आयकर विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांना ही माहिती देण्यात आलेली आहे, पत्र सुद्धा देण्यात आलेलं आहे। पुढील कारवाई त्यांच्या मार्फत करण्यात येणार आहे। प्राथमिक माहितीमध्ये 25% ही रक्कम बदलून देणार होते जुन्या नोटा नव्या नोटामध्ये, एवढी तपासामध्ये माहिती आमच्याकडे आलेली आहे।